बघा, जे न्यू मेंबर असतात ज्यांना झूम मीटिंग कशी अटेंड करायची आणि झूम ॲप्स कसा डाउनलोड करायचं हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये स्क्रीन रेकॉर्डिंग करून सांगत आहे. ठीक आहे. आधी सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर हा ॲप्स असतो. प्ले स्टोअरवर जायचं आहे तुम्हाला आणि त्यामध्ये इथे सर्चचं ऑप्शन असतो. हा बघा, खाली सर्चचं ऑप्शन आहे, इथे सर्चमध्ये जायचं आहे तुम्हाला आणि इथे सर्चमध्ये तुम्हाला टायपिंग करायचं आहे झूम ॲप्स. ठीक आहे. झूम ॲप्स तुम्ही सर्च केले की तुम्हाला इथे बघा झूम वर्कप्लेस म्हणून येतो. इथे तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे त्याला. ठीक आहे. इन्स्टॉल करायच्यानंतर माझ्या मोबाईलमध्ये ऑलरेडी आहे म्हणून इथे तो दाखवत आहे डाउनलोड म्हणून. पण तुम्हाला इथे झूम ॲप्स डाउनलोड करायचं आहे. झूम ॲप्स डाउनलोड झाल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये हा इन्स्टॉल झाल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे येईल हा झूम ॲप्स. ठीक आहे. हा झूम ॲप्स आहे बघा, माझ्या मोबाईलमध्ये हा इथे आलेला झूम ॲप्स दिसत आहे. आता ते झालं, तुम्हाला आधी सर्वप्रथम हा काम करावा लागेल. तुम्हाला तुमच्या प्ले स्टोअरवरून झूम ॲप्स डाउनलोड करणं आवश्यक आहे जर तुम्हाला मीटिंग अटेंड करायची असेल तर. ठीक आहे. आता सर्वप्रथम तुम्हाला व्हॉट्सअपवर जायचं आहे. रणरागिणीचा ग्रुपमध्ये तुम्ही जरी जॉईन असाल तर तिथे आपल्याला डेली मीटिंगचे लिंक येत असतात. ठीक आहे. आता या मीटिंगमध्ये ही मीटिंगची लिंक असते. आपल्या ग्रुपमध्ये जी लिंक असते ती ही लिंक आहे. आता तुम्हाला ह्या लिंकला टच कसं करायचं आहे, आधी तुमचं झूम ॲप्स डाउनलोड झालेलं आहे तुमच्या मोबाईलमध्ये आणि तुमच्या स्क्रीनवर तो ॲप्स आलेला आहे. तर तुम्हाला फक्त जेव्हा टाईम लिहिलं असते आपल्या मीटिंगमध्ये, इथे बघा टाईम इथे 2चा दिलेला आहे, तर तुम्हाला 2:04 अगोदर 5 मिनटं अगोदर तुम्हाला ही लिंक दिसते, या लिंकवर क्लिक करायचं आहे. या लिंकवर क्लिक केलं की तुम्हाला तुमच्या मोबाईलवर स्क्रीन तुमची आधी झूम वर्कप्लेस म्हणून येईल किंवा तुम्हाला तुमची ID तिथे अपडेट करावा लागेल. ठीक आहे. आता टाईम नाही आहे, आपल्या मीटिंगचा टाईम नाही आहे, त्यामुळे आपल्याला प्रिपेरिंग मीटिंग म्हणून दाखवतो. आणि इथे बघा, इथे मी माझं नाव अपडेट केलेलं आहे, तुम्हीसुद्धा तुमचं नाव इथे अपडेट करू शकता. आणि तुम्हाला इथे ओकेचं ऑप्शन करायचं आहे. ओकेचं ऑप्शन केल्याच्यानंतर इथे तुमचा माईक हा अनम्यूट करायचा आहे. ठीक आहे. तुम्ही हा माईक जर चालू ठेवलं तर तुमचा आवाज मीटिंगमध्ये जाऊ शकतो. तर तुम्हाला हा माईक तुमचा म्यूट करायचा आहे. आणि इथे जॉईनचं ऑप्शन येतो, हा जॉईनचं ऑप्शन आहे. ह्या जॉईनला क्लिक केलं की तुम्ही मीटिंगमध्ये जॉईन होऊ शकता. ठीक आहे.